प्रामाणिक मुलगा एक मुलगा खूपच सरळ मार्गी आणि प्रामाणिक होता। त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता। एकदा काही निमित्ताने तो शेजाऱ्याच्या घरी गेला। शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता। शेजाऱ्याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला। मुलगा तिथे बसला होता। तिथे जवळच एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती। त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत, पण त्याने त्यांना हात लावला नाही। तो शेजाऱ्याची वाट पाहत बसला होता। बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला। त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हात सुद्धा लावत नाही। मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते। शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला। शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले, तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून खाल्ले नाहीस? मुलगा म्हणाला, इथे कोणीच नव्हते। मी 2-3 सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते। कोणीच मला पाहत नव्हते, पण मी स्वतःला ते पाहत होतो, परंतु मी स्वतःला फसवू शकत नाही। शेजाऱ्यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला। त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला, आपण करतो ते आपला आत्मा पाहत असतो। आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही। दुसऱ्याला लाख फसवू, पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे। सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल। पुढील कथा, भगवंताच्या नामातच खरे सुख आहे। एकदा एक साधू तीर्थाटन करत एका गावामध्ये आले। गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते। तेथे ते राहू लागले। 1-2 दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी साधू महाराजांकडे येऊ लागली। प्रतिदिन येणाऱ्या जाणाऱ्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली। लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले, प्रपंचातील अडचणी सांगू लागले। तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले। काही वेळा ते एखाद्या विषयावर प्रवचनही करत। पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।